दिसतोय का मी सगळ्यांना? ऐकू येतंय? आज सकाळपासून प्रेसवाले जरा प्लीज खाली बसा ना, प्लीज. कॅमेरा लावा आणि खाली बसा. बसते बस, तुम्ही बसून घ्या सगळ्यांनी, बसून घ्या. ठीक आहे, ते त्यांचं काम करतात, तुम्ही आपलं ऐकून घ्या. सॉरी. जय महाराष्ट्र. आज सकाळपासून अनेक कालपासून मी बघतोय उत्साह काय आवडलं जातच नाहीये. कसं होतं ना, ऐका जरा मला पण बोलू द्या. आपला आवाज जिथे पोहोचायचा तिथे पोहोचल्यामुळे सकाळपासून बघितले घाबरल्यासारखी फिरतात सगळे. पण त्यांना मी जास्त आता महत्व पण देत नाही. गेले ते गेले, जाऊ दे. मला माहिती आहे की इथे जो आपला भगवा फडकलेला आहे तो कधीच इथे उतरणार नाही. म्हणजे नाही, पुन्हा एकदा भगवा फडकणारच. आज जेव्हा मी इथे येत होतो, कालपासून हा शिवसंवाद दौरा सुरू केलेला आहे. मी याला अनेक नावं दिलेली आहेत. लोकांनी कधी निष्ठा यात्रा बोलतात, कधी प्रेम यात्रा, शिवसंवाद दौरा म्हणून आहे. पण हे सगळं करतोय कशासाठी, मी का करतोय, तर एकाच गोष्टीसाठी की तुमचं प्रेम आणि तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी. कारण पुन्हा एकदा आपली शिवसेना बांधायची आहे, महाराष्ट्र बांधायचा आहे, घडवायचं, आणि म्हणून तुमचं प्रेम आणि आशीर्वाद घ्यायला फिरत आहे. मी आज सकाळी इथे येत असताना अनेक आठवणींना उजळले होतो, विचार करत होतो की काय नक्की घडलं असेल. बसा ना, जरा शांत राहा. काय नक्की घडलं असेल ज्याच्यामुळे ही गद्दारी झाली. ह्या लोकांनी गद्दारी का झाले, कसे झाले, कधी झाले हे कळलंच नाही. म्हणजे तुम्ही विचार करा, गेल्या 2.5 वर्षात आपलं सरकार एवढं चांगलं चाललेलं, उद्धव साहेबांचं जे काम होतं ते नुसतं महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात आणि प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक शहरात नाही, तर महाराष्ट्रभरात तर होतच. पण देशभरात उद्धव साहेबांचं कौतुक चाललेलं, आणि देशभरात नाही तर जगभरात आपलं कौतुक चाललेलं की कोविडचा जसा आपण काळ हाताळला त्याचं कौतुक मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेब एवढे प्रसिद्ध होत होते की गेल्या 2 वर्षात, दोन्ही वर्षांमध्ये जे मुख्यमंत्री होते, टॉप 5 मध्ये देशातले मुख्यमंत्री म्हणून नाव उद्धव साहेबांचं येत होतं. मग जर जग बघत असेल, जर आता देश बघत असेल की महाराष्ट्राला चांगला मुख्यमंत्री मिळालेला आहे, तर ह्या गद्दारांच्या 40 गद्दारांच्या नक्की मनात किंवा काय नक्की विचार असेल, की हृदयात काय असेल, काय दुःख असेल यांचं, की चला चांगला मुख्यमंत्री, चांगला माणूस, हिंदुराय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा पुत्र सुपुत्र, त्याला आपण खुर्चीवरनं बाजूला करायचंय, गद्दारी करायची, त्याच्या पाठीत खंजीर खुपसायचं आहे आणि आपल्याला तिथे बसायचं आहे. हे नक्की काय त्यांचा विचार असेल अजूनही मला काही कळत नाही. खरं परवाकडे 20 जुलैला 1 महिना होऊन गेला त्या गद्दारीला. पण मला तुम्ही सांगा, इथे अनेक महिला जमलेल्या आहेत, इथे अनेक तरुण मित्र जमलेले आहेत, माझे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत. तुम्ही मला सांगा, हे जे काही राजकारण आपल्या महाराष्ट्रात चाललेलं आहे ते तुम्हाला पटणारं राजकारण तरी आहे का? पटणार आहे? कारण ज्या माणसाने, ज्या पक्षप्रमुखांनी, ज्या कुटुंब प्रमुखांनी आपल्याला आपली ओळख दिली, आपल्याला जोपासलं, आपल्याला सांभाळून घेतलं, कठीण काळात आपल्याला सोबत घेतलं, तिकीट दिलं, प्रचार केला, तुमच्यासाठी मेहनत घेतली, हरलो असतो तर सांभाळायला लागलंच असतं. कारण तुम्ही जसा काही ट्रॅक रेकॉर्ड पळाला असतातच. पण सत्ता आल्यानंतर जे काही आपण इथे शब्द दिलेले, महाराष्ट्रभरात दिलेले, जी काही वचनं होती ती पूर्ण केलेली आहेत आणि करत आहोत. असा मुख्यमंत्री याच्या पाठीत खंजीर का खुपसला हे राजकारण मला अजूनही कळलं नाही. इथे येताना मी आता भगवान श्री रामाचं दर्शन घेऊन आलेलो आहे. काळा राम मंदिर जे आपलं नाशिकमध्ये प्रसिद्ध मंदिर आहे, अनेकदा तिथे गेलो आधी, आता पण जाऊन आलो मी तिथे. आणि तेच एक ब्रीदवाक्य शिवसेनेचं झालंय, रघुकुल रीत सदा चली आहे, प्राण जाय पर वचन न जाय. आणि तसंच काम आपण करत होतो. तसंच काम आपण करत होतो. म्हणजे आता पण मला तर जिल्हा प्रमुख आपण सांगत होतो, कुठे बसले, तिथे बसले,
तुम्ही सांगत होता की पाण्याची जी योजना आहे, असाच दिवस होता मनमाडमध्ये मी आलेलो, जनआशीर्वाद यात्रा होती आणि धो पाऊस पडत होता आणि मी तेव्हा सांगितलं जर आपलं सरकार आलं, जर तुम्ही आमदार निवडून दिलं तर मी स्वतः त्या पाणी पुरवठा योजनेचा पाठपुरावा करेल आणि सांगितलं तसं केलं. उद्धव साहेबांनी 300 कोटी मला वाटतं मंजूर करून दिले मुख्यमंत्री असताना. हे आपलं काम आहे, शिवसेनेचं काम. पण स्वतःसाठी काही बोलत राहायचं, काही आरोप करायचे. मी आता जास्ती काही उत्तर देत बसणार नाहीये, कारण गद्दार नसते तर उत्तर दिली असती. गद्दाराला प्रश्न विचारायची हिंमत नसायला पाहिजे आणि लायकी पण नसते. शिवसैनिकांनी जर प्रश्न विचारला असता, नागरिकांनी जर प्रश्न विचारला असता तर हो आम्ही उत्तर द्यायला कटिबद्ध आहोत, पण गद्दारांना मी उत्तर देणार नाही. गद्दारांनी पहिलं उत्तर द्यावं त्यांनी गद्दारी का केली. ज्याच्यावर 200, 400, 20 केसेस अजून वेगळे वेगळे आहेत, तो काही लोकांना फसवूनच करणार, अजून काय करणार. एकदा खोटं बोललं की खोटं बोलत राहतो, एकदा फसवलं की फसवत राहतो. याचा अनुभव आता आम्ही घेतलेला. ही लोकांची भावना आहे की गद्दारांनी थोडी बघावी, ओळखून घ्यावी, बघून घ्यावी. कारण मी पर्यटन मंत्री म्हणून मला माहितीये पर्यटनाचा कधी महाराष्ट्राकडे फंड नव्हता. मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे असताना, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब असताना, आज त्यांचा वाढदिवस आहे, त्या दोघांनी पर्यटन खात्याला 1700 कोटी दिले आणि त्याच्यातून अनेक ठिकाणी मी महाराष्ट्रात जे पैसे RTDS मधून आपण देत असतो अनेक गोष्टींसाठी, या मनमाडमध्ये मागच्या वर्षी मी 8 कोटीचा फंड इथे दिलेला आहे अनेक गोष्टींसाठी. कधी प्रश्न विचारला नाही कशासाठी देत आहे. मंदिराचा पुनर्विकास असेल, मंदिराचं काही वेगळं असेल, रस्त्यांचं असेल, काही जे काही पर्यटनासाठी चांगलं असेल, मी फंड दिलाय. मला माहिती अनेक गोष्टी माझ्या खिशात यादीच आहे. ही यादी आहे की आता मला बसताना मला भाऊ चौधरी साहेबांनी काय काय आपण कुठे कुठे दिलेलं आहे, पर्यटन स्थळ, अनेक गोष्टी, गुरुद्वारा वगैरे, हे सगळं आहे. पण मी वाचून दाखवणार नाही. लोकांमध्ये जाऊ दे यादी, पण गद्दाराला उत्तर देण्यासाठी मी कटिबद्ध नाहीये. पण काय गद्दारी करायची तरी कशी करायची, कसं का करायची. हे जे राजकारण चालू आहे, जे मी सांगत आहे, महाराष्ट्राला देखील पटणार नाही, ना देशाला पटणार आहे, ना लोकांना पटणार आहे, लोकशाहीला ना पटणार आहे. पण माणुसकी सोडून गेले त्यांनी राजकारण केलेलं आहे. शिवसैनिक म्हणून असेल, एक 32 वर्षाचा तरुण माणूस म्हणून असेल, एक मुलगा म्हणून असेल, मला कधीही राजकारण पटणार नाही. आणि म्हणूनच हा शिवसंवाद दौरा मी सगळीकडे करत आहे, महाराष्ट्रभरात करत आहे. तुम्हाला एवढंच विचारायला करत आहे की हे राजकारण जे आहे त्याला तुम्ही त्यांचा पाठबळ आणि पाठिंबा त्यांना देणार की शिवसेनेसोबत राहणार, हे आज तुम्हाला विचारायला मिळालं. आपण सत्याच्या बाजूने, सत्तेच्या बाजूने नाही होत. पण गेले 2.5 वर्ष जी आपण कामं करत आलो ती लोकांच्या समोर आहेत. आता आहे ना एक 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 पुलका फुटत आहे. आता हिंदुत्व आठवलं, आता फंड आठवलं, अजून काही आठवलं. प्रत्येक दिवशी आहे ना काहीतरी वेगळं वेगळं आठवत आहे. पण आज मुळात मी त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप करायला आलेलोच नाही, कारण अजूनही माझ्या मनात त्यांच्याबद्दल वाईट काही नाहीये. उद्धव साहेबांनी जी मला सुसंस्कृत घडवलेलं आहे, उद्धव साहेबांनी जी संस्कृती मला शिकवलेली आहे, घरी आजोबांनी जे असेल, आजीने असेल, आई वडिलांनी असेल, हेच सांगितलेलं आहे की आदित्य चांगलं काम करत राहायचं, कोणाचंही वाईट चिंता करायचं नाही, कोणासाठी वाईट काही प्रार्थना करायची नाही. आणि हीच आपली शिवसेना आहे. म्हणून माझ्या मनात अजून त्यांच्याबद्दल राग द्वेष काही नाही. मी बघत होतो 4 जुलैला असेल, 5 जुलैला असेल, जे काही घटना बाहेर घडलं तिथे बेकायदेशीर सरकार बनवलं गेलं. जे कोसळणार म्हणजे कोसळणारच, हे तुम्ही लिहून घ्या. सरकार कोसळणारच. थोड्या दिवसाचं सरकार आहे, अल्पकालीचं सरकार आहे. पण त्या दिवशी, त्या 2 दिवसांमध्ये मी बघत होतो आपले शिवसेनेचे 15 आमदार एका बाजूला आम्ही सगळे बसलेलो, बघत होतो काय चाललंय. आमच्या सोबत आजूबाजूला जे आमचे मित्र पक्ष होते ते होते, आणि दुसऱ्या बाजूला सत्ताधारी तात्पुरतं पक्षामध्ये बसलेले. तात्पुरता शब्द तुम्ही लिहून घ्या. तात्पुरतं सरकार आहे, बेकायदेशीर आहे, गद्दारांचं सरकार आहे. पण हे सरकार तिथे बसल्यानंतर हे 40 गद्दार लोक नजरेला नजर मिळू शकत नव्हते, बघू शकत नव्हते. पण त्यांच्या चेहऱ्यावर मी बघत होतो. आज ज्या चेहऱ्याने मी सगळीकडे फिरत आहे त्या दिवशी पण अशाच चेहऱ्याने बघत असाल तुम्ही. सकाळी सगळे प्रेसचे कॅमेरे माझ्या समोर होते, सगळ्यांनी हसून जय महाराष्ट्र केलं, नमस्कार केला. चेहऱ्यावर हसं होतं, अभिमान होता, स्वाभिमान होता, कारण मी विकलो गेलो नाही यांच्यासारखा. हे 40 लोकांच्या चेहऱ्यावर बघितलं असेल तुम्ही, दुःख नव्हतं. चेहरे छोटे मोठे झोपले असतील नसतील, कारण रात्र दिवसभर धिंगाणा घालत होते, नाचत होते. ज्या गुवाहाटीमध्ये पूर आलेला तिथे गेले हे बंडखोर म्हणून, पहिलं गेले सुरतेला. म्हणजे तुम्ही विचार करा, आज जेवढी जी दादागिरी दाखवायचा प्रयत्न करतात, गुंडगिरी दाखवायचा प्रयत्न करतात, मी तर एकच सांगतो, गुंडगिरी सोडा. गुंडगिरीचा काळ गेला. लोकांची सेवा करतात आणि सत्य बोला, लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील.
पण लोकांना फसवत राहिलात, खोटं बोलत राहिलात, गुंडगिरी करत राहिलात, तर लोक तुम्हाला गाठतील कारण ही लोकशाही आहे, ही ताकद आहे, हा आवाज आहे. कदाचित हा आवाज ह्या माईक एवढा जास्ती नसेल, पण हा आवाज जेव्हा मतदानाच्या मतपेटीमध्ये जातो तेव्हा हा आवाज बुलंद होतोय आपल्याला माहिती आहे. आणि हेच मी बघत होतो, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य नव्हतं, काय त्यांच्या चेहऱ्यावर होतं, पण खरंच आपण त्यांचं काही चेहरे बघत होतो, एवढा राग द्वेष होता आमच्याबद्दल. म्हणजे मला माहित नाही काय कमी दिलं आहे ना, काय कमी दिलं आम्ही याला, किंवा काय कमी ठेवलं यांच्यासाठी. जणू काय यांच्यावर पूर्ण अंधविश्वास ठेवलेला, असं सगळं वरपासून खालपर्यंत त्यांचं ऐकत होतो. फंड पाहिजे तेवढा दिला, विश्वास पाहिजे तेवढा ठेवला, प्रेम पाहिजे तेवढं दिलं, सगळं काही दिलं. मग आमचं नक्की चुकलं काय, उद्धव साहेबांचं नक्की चुकलं काय, हा विचार आम्ही करत असतो. कदाचित आमचं हे चुकलं आणि मी मान्य करतो, सगळीकडे जाऊन मान्य करतो, लोकांची माफी मागतोय मी. एकच माफी मागतो एवढ्यासाठी की आम्ही राजकारण करू शकलो नाही, आम्ही राजकीय लोक नाही, राजकीय नेत्यांसारखे वागलो नाही, विरोधी पक्षाला कधी सतवलं नाही, स्वतःच्या आमदारांवर लक्ष ठेवलं नाही, ही आमची चूक झाली आणि राजकारण करू शकलो. आम्हाला जी शिकवण आहे, घरातल्या घरात जी शिकवण आहे, मातोश्रीमध्ये शिकवण आहे, आपल्या शिवसेनेच्या परिवारामध्ये जी शिकवण आहे, जे आपलं ब्रीदवाक्य आहे, 20% राजकारण 80% समाजकारण, मी हे नेहमी सांगत आलं की जेव्हा जेव्हा शिवसेनेचं सरकार बनलेलं आहे किंवा जिथे कुठच्या पातळीवर, मग अगदी सरपंच असो किंवा मुख्यमंत्री असो, प्रत्येक ठिकाणी आपण राजकारण विसरून लोकांची सेवा करत आलो. गेले 2.5 वर्ष मी स्वतः घरी बघितलेलं आहे, एक आमदार म्हणून, मंत्री म्हणून, शिवसैनिक म्हणून, मी मुलगा म्हणून बघितलेला आहे की उद्धव ठाकरे साहेबांनी प्रत्येक तास, 24 तासातला, दिवसातला आणि 2.5 वर्षात प्रत्येक क्षण हा लोकांच्या सेवेत वाहून दिला होता. खूप वेळा मी आईकडे जाऊन थोडं भांडायचोच की आई मला हे सांगायचे ते सांगायचे, पण उद्धव साहेब मीटिंग मध्ये व्यस्त होते आणि मी जेव्हा जाऊन बसायचो तेव्हा उद्धव साहेब सांगायचे, हो आता कामाचं काय, राज्याचं काय बोल. आणि त्यांनी कधी पर्सनल गोष्ट आपल्या राजकीय वातावरणात कधी आणू दिली नाही. मला हे आठवतं, मी तुम्हाला अजून एक सांगू शकतो ही गोष्ट, अजून एक उदाहरण देऊ शकतो. नोव्हेंबरमध्ये, दिवाळीमध्ये आम्हाला सर्वांना माहिती होतं की उद्धव साहेबांची सर्जरी होणार आहे, पाठीची मणक्याची सर्जरी होणार आहे. तेव्हा मी त्यांना विचारलं बाबा मी स्कॉटलंडला मला जायचं, महाराष्ट्राचं नाव तिथे पुढे न्यायचं, मला अजून तिथे बुलंद करायचं आहे, मी काय करतो, तुझी सर्जरी तुमची, मी जाऊ की नको जाऊ. त्यांनी सांगितलं आदित्य माझी चिंता करू नकोस, तू महाराष्ट्र राज्याचा मंत्री आहे, महाराष्ट्रासाठी तू चाललाय, महाराष्ट्रासाठी तू तिथे गेलं पाहिजेस, माझी चिंता तू करू नको. हे असं त्यांनी काम केले. 24 तासात जर तुम्ही बघितलं असेल, प्रत्येक क्षण खरं तर आपल्यावर आपत्ती आढळत होती. म्हणजे मुंबई, रायगड, कोकणात तर आपण बघितलं असेल, 1 नाही 2 नाही 3 वादळ येऊन गेली. कोविडचा काळ किती भयानक होता आपल्या सर्वांना माहिती आहे, तरी देखील त्यांनी कुठेही राजकारण केलं नाही, कुठेही फोडाफोडीचं राजकारण केलं नाही. ते करू शकलो असतो आपण सगळं. विरोधी पक्षाला नोटिसा पाठवू शकलो असतो, पोलिसांच्या मागे लावू शकलो असतो, आपल्या आमदार खासदारांवर लक्ष देऊन असतो, पण हे सगळं केलं नाही. विश्वास ठेवला, प्रेम दिलं आणि आपण काम करत राहिलो. ही आमची चूक झाली आणि ती आम्ही चूक मान्य करतो. पण ही चूक कधी सुधारणार पण नाही आम्ही, कारण आम्हाला अभिमान ह्याच गोष्टीचा आहे की आम्ही राजकारण नाही, समाजकारण केलं, समाजसेवा केली. पण राजकारण म्हणजे नक्की काय असतं, कसं असतं, केवढं घाणेरडं असतं, घाणेरडं किंवा झालेलं आहे, ह्याचा अनुभव मी गेल्या 2 महिन्यात घेतलेला आहे, स्वतःहून घेतलेला. कारण राजकारणात आजकाल माणुसकी ही राहिलीच नाही. खोटं तर बोलतच आलेलं आहे, पण महत्वाची गोष्ट हीच राहिलेली आहे. मी बघितलंय की राजकारणाची प्रत्येक पातळी तोडून आपण खाली चाललेलं आहे, माणुसकी सोडून आपण राजकारण करत आहोत. आणि हेच राजकारण आपलं घाणेरडं ह्या महाराष्ट्रात झालं, जे कधीही आधी नव्हतं असं राजकारण आपल्या देशात आणि आता राज्यात होत आहे. मी जो दिवाळीचा काल सांगत होतो, हे जे काही गद्दार आता सगळीकडे फिरतात ना, हिंमत दाखवत फिरतात, मी त्यांना हेच विचारणार आहे की एवढीच हिंमत होती तर 2.5 वर्ष मग गप्प का बसला, आणि 2.5 वर्ष तुम्ही मांडीला का बसला, खोटं का बोलत राहिलं, आम्हाला फसवत का राहिला. जे फसवायचं होतं तुम्ही उद्धव साहेबांना फसवलं, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसलाच, पण कधी खुपसला तुम्ही, हे तरी तुमच्या माणुसकीत नव्हतं की उद्धव साहेबांना जेव्हा सर्जरी झालेली, 1 नाही 2 सर्जरी झालेल्या, 2 ऑपरेशन झालेले, ज्यांची ऑपरेशन झाले असेल सर्वांना माहिती, अनुभव घेतलाय तुम्ही. ऑपरेशन थिएटरमध्ये जाणं किती क्लेशदायक असतं, किती एक दडपण असतं. पण जेव्हा तुम्ही बघताय पक्षप्रमुखांवर 1 नाही 2 ऑपरेशन झाले, ते पुढच्या 2 महिन्यात हलू शकले नाही. आणि जे आरोप करतात ना की उद्धव साहेब भेटत नव्हते, सत्य परिस्थिती आहे, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीमध्ये भेटू कोणाला शकले नाही, कारण त्यांच्यावर 1 नाही 2 शस्त्रक्रिया झाल्या, 2 शस्त्रक्रिया झालेल्या. त्या काळात मला वाटतं फेसबुक लाईव्ह मध्ये आपण देखील बघितलं असेल उद्धव साहेबांचं, पण त्या दिवशी त्यांनी सांगितलं ते हलू शकत नव्हते, तेवढी मोठी शस्त्रक्रिया त्यांच्यावर झालेली. हे मी मुलगा म्हणून बघितलं, त्यांचं दुःख बघितलं, त्यांच्या वेदना बघितलेल्या मी.
पण तरी देखील त्यांनी काम सोडलं नाही. जे कोण शासन किंवा प्रशासनामधले कलेक्टर असतील, आमदार असतील, कोणी साधारण नागरिक असेल, IPS ऑफिसर असेल, जे जे त्यांना व्हॉट्सअपवर मेसेज करायचे, त्यांना उत्तर द्यायचे. मंत्रिमंडळाच्या बैठका VC वर करत राहिले, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर करत राहिले आणि महाराष्ट्राचं काम आणि महाराष्ट्राची सेवा कधीही थांबवली नाही. पण एका बाजूला उद्धव साहेब हे करत होते, शस्त्रक्रियातून बाहेर पडत असताना ते काम करत राहिले, लोकांची सेवा करत राहिले, कोविड मध्ये लोकांना सांभाळत राहिले. दुसऱ्या बाजूला हे 40 गद्दार, ज्या मिनिटाला त्यांना कळलं की आपल्या पक्षप्रमुखांवर 2 शस्त्रक्रिया झालेल्या आहेत, ते हलू शकत नाही, त्यांनी काय सुरू केलं? आमदारांची जमवाजमव सुरू केली. जमवाजमव की किती येतात माझ्यासोबत, माझे किती तुझे किती, माझे किती तुझे किती. आमदार विकत घेण्याचा प्रयत्न केला, आमदारांसोबत घेण्याचा प्रयत्न केला, पक्ष फुटतोय की नाही बघण्याचा प्रयत्न केला. आणि ज्या दिवशी मतदान झालं आणि ज्या दिवशी उद्धव साहेबांना कोविड झाला, त्या दिवशी त्यांनी गद्दारी केली. आणि गद्दारी तरी कशी केली? महाराष्ट्रात राहून नाही. कुठे गेले हे गद्दारी करायला? सुरत. इथून पळाले सुरतमध्ये. म्हणजे तुम्ही विचार करा, एवढी पण हिंमत नव्हती. स्वतःला शिवसैनिक म्हणतात, स्वतःच्या बोर्डवर हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावतात, पण गेले गद्दारी करायला सुरतेमध्ये. तिथून पळाले गुवाहाटीमध्ये, ज्या आसाममध्ये भयानक पूर आलेला, तिथे लाखो लोकांना घालायला वस्त्र नव्हतं, खायला अन्न नव्हतं, राहायला घरं नव्हती, बेघर झालेले लोक. तिथे एका बाजूला आपले आमदार मजा मारत होते आणि दुसऱ्या बाजूला बिचारी लोक रस्त्यावर होते. तिथून गेले गोव्यात. नंतर तुम्ही बघितलं असेल हे गद्दार कसे नाचले, कसे टेबलावर वगैरे चढून. आणि अशी लोक सरकारमध्ये बसू इच्छितात. तुम्हाला हे राजकारण मान्य आहे की नाही? मान्य आहे राजकारण? कारण ही गद्दारी, ही नुसतं राजकारणाशी नाही झाली, ही गद्दारी नुसतं उद्धव साहेबांशी नाही झाली, ही गद्दारी माणुसकीशी झालेली आहे. आणि मी जे नेहमी ऐकत आलेलो आहे, मी 10 वर्षाचा राजकारणात सक्रिय आहे, मला नेहमी सांगितलं जायचं, अनेक आपले ज्येष्ठ नेते असतील, अनेक मित्रमंडळ असेल, ते सांगायचे, आधी तू राजकारण का जातो? राजकारणात चांगल्या लोकांना स्थान नसतं, तू जाऊ नकोस, तुला फसवलं जाईल, तुझी गद्दारी होईल. आणि तरी देखील मी राजकारणात आलो, उद्धव साहेबांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारलं, महाराष्ट्राची सेवा करत राहिलो. आणि घडलं ते तसंच घडलं की ह्या राजकीय लोकांनी, ह्या गद्दारांनी उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर बसला. म्हणजे तुम्ही विचार करा, अनेक दिवस सांगितलं जायचं की मित्रपक्ष धोका देईल, मित्रपक्ष गद्दारी करेल, मित्रपक्ष दगा देईल. मित्रपक्षाने नाही दिला. आपल्याच लोकांनी, ज्यांना आपण मिठी मारलेली, डोळे बंद करून मिठी मारलेली, त्या लोकांनी पाठीत खंजीर खुपसला. पण आज मी जिथे रस्त्यावर फिरत आहे, सगळ्यांमध्ये भेटत आहे, बोलत आहे, स्थानिक नागरिक असतील, इतर पक्षाचे लोक असतील, आपले शिवसैनिक असतील, महिला आघाडी असेल, मी सगळ्यांना हेच विचारत आहे की हे राजकारण जर तुम्ही पटणार नसेल तुम्हाला, तर तुम्ही माझ्यासोबत उभे राहाल का? जे खरं बोलतात त्यांच्यासोबत उभे राहाल का? ज्यांनी गद्दारी केली नाही त्यांच्यासोबत उभे राहाल का? ज्यांनी गद्दारी केली नाही त्यांच्यासोबत उभे राहाल का? कारण हे महत्वाचं आहे. शिवसेना म्हणून जेव्हा आपण पक्ष पुढे नेत आहोत, जरी खासदार गेले असतील, जरी आमदार गेले असतील, मी सगळीकडे हे चित्र बघतोय की वरचं जे काय होतं ते निघून गेलेलं आहे. पण तरुण मंडळीला आणि अनेक ज्येष्ठ शिवसैनिकांना पुन्हा एकदा नव्याने संधी मिळणार आहे आणि त्याचा आनंद हा शिवसैनिकांमध्ये आहे. हे राजकारण आपल्याला बदलायचं आहे, राजकारणाचं चित्र बदलायचं आहे, देशातलं राजकारण बदलायचं आहे आणि आपल्या लोकांना दाखवायचं आहे, जगाला दाखवायचं आहे की राजकारणात देखील चांगल्या लोकांना स्थान असतं. म्हणजे असतं ते आपण निर्माण करायचं आहे. अनेक गोष्टींवर आज मी तिथून गद्दारांकडून बघतोय, व्हिडिओ कॉन्फरन्स होत आहेत, प्रेस कॉन्फरन्स होत आहेत, अनेक वेगळी कारणं दिली जातात. कधी कोण कोणाचं नाव घेते, कधी हिंदुत्व बोलते, कधी अमुक झालं, कधी तमुक झालं. मला त्यांना एवढाच प्रश्न विचारायचा आहे, हे सगळं जरी असलं तरी शिवसेनेत पक्षाचा आदेश आणि पक्षप्रमुखांचा आदेश हा सर्वोच्च असतो, तर तुम्ही का पाळला नाही? ज्या माणसाने, ज्या उद्धव ठाकरेंनी तुम्हाला सगळं काही दिलं, तुमची ओळख दिली असेल, जे काही तुम्ही केलं त्याच्यात जपलं, जोपासलं, सांभाळून घेतलं, पुढे आणलं, त्या माणसासोबत तुम्ही गद्दारी का केली? चांगल्या माणसासोबत गद्दारी का केली? जिथे जिथे मी जातो तिथे आणि त्या दिवशी मी एका आदिशी भेटलो, तिने मला जवळ घेतलं आणि तिने सांगितलं, जा उद्धव ठाकरेंना सांग, माझा विश्वास माझा उद्धव, असं मला त्यांनी सांगितलं. आणि हीच भावना सगळीकडे आहे, हेच प्रेम सगळीकडे मला मिळतं. तुमचं आशीर्वाद आणि प्रेम हेच मिळत आहे. मी आज तुम्हाला एवढंच विचारतो, इथून पुढे निघायच्या आधी एवढंच विचारायला आलं की तुम्ही कोणासोबत उभे राहणार? गद्दारांसोबत, जे खोटारडे आहेत त्यांच्यासोबत उभे राहणार की शिवसेनेसोबत उभे राहणार? जे तुमच्या डोळ्यामध्ये धूळफेक करतात त्यांच्यासोबत उभे राहणार की उद्धव साहेबांसोबत उभे राहणार, जो सत्य बोलत जातो? तर आपल्याला चांगल्या लोकांसोबत उभं राहायचं, नवा महाराष्ट्र घडवायचा. आणि म्हणून तुमचे जर आशीर्वाद आणि तुमचं प्रेम
माझ्यासोबत असेल, शिवसेनेसोबत असेल, उद्धव साहेबांसोबत असेल, तर जरा हात वरती करून ते प्रेमाने आशीर्वाद द्या. कारण हीच ताकद उद्याच्या विधान भवनात दिसणार आहे, उद्याच्या लोकसभेत दिसणार आहे, आणि हीच ताकद उद्याची शिवसेना घडवणार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. Bye.